हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग फायनली आज एकदम घाईमध्ये आम्ही राजस्थानला जाण्यासाठी दोघीही निघालेलो आहोत. आणि हा प्लॅन आमचा खूप महिन्यांपासूनचा होता, पण जे जाणं आहे ते एकदम अर्जंटली झालं. म्हणजे प्लॅन तर होता, पण प्लॅन हा जो आहे तो एकदम अचानक झाला. आणि फायनली तिकीट्स वगैरे एकदम घाईमध्ये निघाले. आणि त्यानंतर मग आता आम्ही जाणार आहोत दादरला. आणि दादरवरून आम्ही बांद्राला जाऊ. बांद्रावरून बांद्रा जंक्शनला, तिथून आम्ही आमची ट्रेन पकडू. सो ऑलमोस्ट आमची 6:30ची ट्रेन आहे बांद्रावरून. आणि बांद्राला आम्ही पोचलोय. ट्रेन आमची ऑलरेडी इथे आहे. सो ट्रेनमध्ये बसू. एकदम घाई तिकीट्स निघालेले आहेत. आणि ट्रेनला जाण्यासाठी मोस्टली एक 10 ते 15 मिनटं बाकी आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत राजस्थानला जाण्यासाठी. सामान जे काही आहे ते आम्ही सेट केलेलं आहे. आणि ट्रेन निघण्यासाठी एक 10 ते 15 मिनिट बाकी असल्यामुळे आम्ही वेट करत आहोत. आणि हा जो प्लॅन आहे आमचा होता खूप महिन्यांपूर्वीचा, पण काही वेळेअभावी काही गोष्टी जुळत नव्हत्या. आणि हे जे झालं हे खूप अर्जंट, अचानक. म्हणजे आम्हाला स्वतःलाच ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ लागला की एकदम असं कसं झालं. म्हणजे खूप चांगलं झालं. जो प्लॅन आम्ही करत होतो तो अचानक प्लॅन एकदम झाला. तर मग फायनली ट्रेन आमची बांद्रा स्टेशनवरून निघालेली आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत खाटू श्यामला, म्हणजे खाटू महाराजांच्या दरबारामध्ये. माझं खूप मन होतं तिकडे जायचं आहे, मला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आणि फायनली एकदम जो अचानकमध्ये प्लॅन झाला तो सक्सेसफुल झाला. आणि आम्ही डायरेक्ट आता निघालेलो आहोत. आणि खूप 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 खुश आहे, कारण की ही माझी खूप महिन्यांपूर्वीची इच्छा आज जाऊन पूर्ण होते. देव जे काही करतो हे आपल्या भल्यासाठीच करतो, हे एकदम बरोबर आहे. कारण की हा जो प्लॅन आहे मी खूप महिन्यांपासून करत होती, पण तो वेळेअभावी किंवा काही गोष्टींमुळे सक्सेसफुल होत नव्हता. आणि हे एकदम अचानक आणि खूप छान प्लॅनिंग झाली. कारण हा माझा बड्डे मंथ आहे. आणि बड्डे मंथच्या बरोबर बड्डेच्या जवळच मी खाटू श्यामला निघालेली आहे. आणि निघताना मग आता ट्रेनमध्ये पूनम माझ्या हातावरती मेहंदी काढते, कारण मी मेहंदीचा कोण आणला होता. सो मला मेहंदी येत नसल्यामुळे बाजूलाच एक लेडी होती जिला मेहंदी चांगली येत होती. आणि तिने मग पूनमच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे. सो तर मग दुसरा दिवस सुरू झाला. आणि आम्ही राजस्थानमध्ये ऑलमोस्ट, म्हणजे राजस्थानमध्येच एंट्री केलेली आहे. रात्रीच आम्ही एंट्री केली असेल, कारण आम्ही झोपलो होतो. आणि सकाळी उठलोय, म्हणजे सकाळी बोलू पण नाही शकत, एक 12चा टायमिंग झालेला आहे. आम्ही जयपूरच्या ऑलमोस्ट जवळ आहोत. इथे थोडा वेळ गाडी थांबलेली आहे. आणि फायनली आता जाऊन आम्ही रिंगस जवळ आलेलो आहोत. आता एक 5 मिनिटामध्ये आमची लोकेशन येईल. फायनली ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं आणि ज्या गोष्टीसाठी मी इतका दिवस वाट पाहिली. शेवटी तो दिवस आला आणि मी जाऊन आता रिंगस स्टेशनला पोहोचलेली आहे, रिंगस जंक्शनला. मी खूप एक्सायटेड आहे. रिंगस जंक्शनवरून आम्ही आता डायरेक्ट बाहेर निघतोय. सामान वगैरे आम्ही घेतलं. आणि इथे बाहेर खूप खाटूश्यामला जाण्यासाठी खूप बोलू शकता टॅक्सी खूप प्रमाणात उभ्या असतात. पर पर्सन ते 50 रुपीज घेतात. सो आम्ही इथून आता टॅक्सी, कंटिन्युअसली टॅक्सी चालूच असतात, टॅक्सीत बसलोय. फायनली आता आम्ही खाटू श्याम मंदिराकडे जात आहोत.
किती छान आहे ते हार्ट गोल 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 फिरवत होता. ते हार्ट गोल 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 फिरवत होता. तर मग फायनली आम्ही खाटू श्याम मंदिराच्या म्हणजे तोरणद्वारला आलेलो आहोत. इथे पार्किंगमध्ये आम्ही उतरलोय आणि तोरणद्वारच्या बाहेर आल्यानंतरच मग तिथे खूप हॉटेल्स वगैरे आहेत. सो तिथून तुम्ही हॉटेल घेऊ शकता. आम्ही इथे बाहेर आलो तोरणद्वारला आणि मग इथून आम्ही हॉटेल बुकिंगसाठी बघतोय. तर मग आता ऑलमोस्ट 5:30चा टायमिंग झाला आहे आणि हॉटेलला निघाण्यासाठी आमचं एक हॉटेल फायनल झालं. आणि तिथून मग एक बोलू शकता एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती आमचं हॉटेल असल्यामुळे आम्ही ऑटो केली आणि तिथून आम्ही डायरेक्ट हॉटेलला जातो आहे. आता 5 जाईपर्यंत आणि तिथे जे काही होईपर्यंत ऑलमोस्ट 6 होत आहेत. सो तिथून आम्ही फ्रेश वगैरे होऊ अंघोळ करून घेऊ कारण की पूर्ण आम्ही 20 तासांचा प्रवास केलेला आहे आणि अंघोळ करू. सो त्यानंतर मग जे काय होईल ते. सो आज तरी दर्शनाला आम्ही जाणार नाही आहोत. आम्ही हॉटेलला आलो, अंघोळ वगैरे केली आणि राजस्थानचा फेमस चुरमा वगैरे जी काही डिश आहे ती आम्ही आता ऑर्डर केलेली आहे. आणि हॉटेलवरती आता आम्ही खातो आहे आणि डायरेक्ट 8-8:30ला म्हणजे आम्ही दोघी झोपलेलो आहोत कारण की पूर्ण 24 तासाचा जवळजवळ प्रवास केलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही आता तुम्हाला भेटणार उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप प्रेम द्या. तर मग ही जी ट्रिप आहे ही तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये कंटिन्यू होईल. तर मग रात्री आम्ही आलो, फ्रेश झालो, जेवलो वगैरे आणि डायरेक्ट त्यानंतर आम्ही खूप चांगल्या झोपेत गेलो आणि डायरेक्ट सकाळी उठलोय, रेडी वगैरे झालोय आणि आता आम्ही डायरेक्ट मंदिराकडे निघाले. तर हा व्लॉग नेक्स्ट व्लॉगमध्ये कंटिन्यू होईल. तोपर्यंत बाय गाईज.